श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. मनाने भगवंताचे फावे म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: बंडाची खटपट करून राज्य मिळवण्याचा प्रयत्न ही करामत आहे, पण तेच राजाच्या पोटी आल्याने साधते. मग बंडाची खटपट राहत नाही. तसे मनाने भगवंताचे फावे मग उपासनेची कटकट राहत नाही, पण ते अगदी मनाने झाले पाहिजे. मोठ्या कष्टाने साधत नाही, ते सहजपणे साधते. भगवंताचे होणे हे तसे आहे. प्रश्न क्रमांक 2. काहीच न करावे म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: करण्यापेक्षा काही न करता स्वस्थ बसून राहणे आणि पाहणे महत्त्वाचे आणि तितकेच कठीण आहे. अर्थात आळसाने स्वस्थ बसणे नव्हे, त्यात समाधान टिकणारच नाही. पण करण्याची शक्ती आहे, उमेद आहे व कर्तृत्व आहे, आणि तरीही काही न करणे कठीण आहे. म्हणून सतत काहीतरी करणाऱ्याने काही वेळ काहीही न करता बसावे आणि मग नामाला लागावे. प्रश्न क्रमांक 3. सर्व भगवंत करतो याचा अप्रत्यक्षपणे अनुभव दाखला येतो. काहीतरी प्रत्यक्ष पुरावा कसा मिळेल? महाराजांचं उत्तर: जोवर देहबुद्धी आहे तोवर प्रत्यक्ष अनुभव आला तरी सुद्धा भ्रम होईलच. त्याला आतून वृत्ती झाली पाहिजे. भगवंताने प्रत्यक्ष येऊन तसे सांगितले तरी भ्रम झाल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी प्रकारचा भ्रम होईलच. आतून वृत्ती तयार झाली तर अगदी सामान्य गोष्टीतही भगवंत दिसेल. प्रत्येक गोष्टीत चमत्कार दिसेल. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.